22 तारखेला अयोध्येमध्ये जी राम मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते त्याच्यामध्ये 101 पुजारी जे आहेत, गुरुजी जे आहेत ते मंत्रपठण करणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकोल्यातले करंडे गुरुजी जे आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी होण्याचा मान मिळालेला आहे. करंडे गुरुजी आपल्याबरोबर आहेत. गुरुजी काय सांगाल, साधारणतः किती पुजारी याच्यामध्ये असतील आणि कोणकोणते मंत्र जे आहेत ते याच्यामध्ये पडले जातात? आपले 101 पुजारी इथे आहे. शुक्ल यजुर्वेद माध्यम देणे संहितेचा स्वाहाकार सुरू आहे. त्याच्यानंतर 17 तारखेपासून प्राणप्रतिष्ठेचं कार्य सुरू होईल. त्याच्यामध्ये 100 ते 125 ब्राह्मण असतील. हा सगळा मंत्रपठणाचा कार्यक्रम जो आहे तो साधारणतः किती वेळ चालू शकतो? 7 तास चालतो रोज. हो म्हणजे दररोज त्याची रंगीत तालीम केली जाते आणि त्याची 22 तारखेची तयारी केली जाते. हो जे मंत्र तुम्ही आता रंगीत तालीम करताय तो जर आपल्या TV9 मराठीच्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना जर कळालं की कोणता मंत्र जो आहे तो 22 तारखेला पडला जाणार आहे आणि त्याची गुरुजींपासून कशी तयारी सुरू आहे ते म्हणजे लोकांपर्यंत पोहोचेल. तुमचा पहिला मंत्र जो आहे तो तुम्ही सादर करा. हो. हरि ओम इखेत्वोर्जेत बाबायवस्थदेवो वाह सविता प्रार्पयतु श्रेष्ठतमा यकर्मण आप्यायत वामगण्या इन्द्राय भागं प्रजापतिरनमीव आयक्षमामा वस्तेन ईशतमाघशग्गुं सोऽध्रुवा अस्मिन् गोपादौ स्यादवीर्यजमानस्य पशून्राही. आपण पाहतोय की हा मंत्र जो आहे त्याची रंगीत तालीम राम मंदिरामध्ये सुरू आहे. गुरुजी, शेवटी जाता जाता फक्त याचं महत्त्व सांगा, या मंत्राचं नेमकं महत्त्व काय आहे आणि हा मंत्र मंदिर सोहळ्याच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशीच का म्हटला जातो? हा म्हणजे आपल्यामध्ये जे प्राण आहे त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करणं याचाच अर्थ प्राण प्रतिष्ठा है. क्या पूछना चाहते हैं? जो मंत्र अभी आपने पढ़ा है उसका महत्व क्या है जो राम मंदिर के प्रतिष्ठापना के दिन? देखिए, अचिंत्यो मणि मंत्र प्रभाव, मणि और मंत्र का प्रभाव अचिंत्य होता है. यह जो शव है उसमें भी प्राण फूंक सकता है, ठीक है, और ऐसा कोई कार्य नहीं जो मंत्र से नहीं हो सकता हो. जो पदार्थ कर्म करते हैं उससे अधिक जो है मंत्र कर सकते हैं, असंख्य गुना. क्योंकि पदार्थ जो है 5वीं अवस्था है. सब में पहले आकाश, आकाश तत्व, और आकाश के बाद वायु, वायु के बाद अग्नि, अग्नि के बाद जल, जल के बाद पृथ्वी. तो मंत्र चिकित्सा ब्राह्मण लोग जो कर्मकांडी है वे मंत्र चिकित्सा करते हैं. वे जैसे कि रोग औषधियाँ वैद्य दे करके उनको ठीक करता है. जो मरणासन्न हो गए उनके भी प्राण फूंक, उनको भी जीवित कर देता है. उसी प्रकार मंत्र में ऐसी सामर्थ्य है. जय महाकाल. आता आपण पाहतोय की हा मंत्र जो आहे तो राम मंदिराच्या दिवशी, प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी का म्हटला जाणार आहे? कारण या मंत्रामधून मूर्तीमध्ये जे आहे ते देवत्व प्राप्त होतं. त्यामुळे 101 गुरुजी आणि पुजारी जे आहेत ते याच मंत्राद्वारे 22 तारखेला राम मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करताना पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.